नमस्कार, मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी. खरं तर माननीय नामदार वळसे पाटलांना माझं नम्र आव्हान आहे तुमच्या माध्यमातून की साहेब, तुम्ही पक्षात कुठले कार्यकर्ते सांभाळलेत किंवा मोठे केलेत याचं जरा आत्मपरीक्षण करा. त्यावेळेस एक बिल्डर माझ्या एका मित्राला, म्हणजे नावही सांगतो मी, विकास जाधवला फोन करून म्हणला, जर माझ्या नादी लागले तर मी तुम्हाला गाडीखाली चिरडेन. हे बघा, एक भ्रष्टाचारमुक्त मनसर, एक स्वच्छ प्रशासन आणि सर्वसामान्याला काय हवं आहे हे ज्याला कळतं ना, त्याला कुठला अजेंडा घेऊन जायची गरज नाही. त्याला फक्त कळलं पाहिजे सामान्य मनसरकरांच्या मनात काय काम आहे. त्याच्यावर माझ्या अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले, माझ्या चौकशा झाल्या, सगळं झालं. पण जे काय मी नाविन्यपूर्ण करत होतो ते तशीच कामं इथून पुढं सुद्धा होतच राहतील. म्हणजे राजरोज हो, राजरोज. आता मला सांगा ना, कुठल्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी अशा किरकोळ्याच्यात किंवा याच्यात लक्ष घालतो का? त्यांच्यापर्यंत मला तरी, मी सुद्धा 5 वर्ष सरपंच होतो, मला नाही वाटत मोठे अधिकारी अशा कुठल्या याच्यात कधी फंदात पडतात म्हणून. तुम्ही टक्केवारीचा एक मुद्दा घेतला होता मधल्या काही व्हिडिओमध्ये. ठेकेदारीची टक्केवारी तर वेगळी, जी कामं वितरित केले त्यांच्याकडून घेतलेले पैसे नाही. हे बघा कसं, तर CEO म्हणजे आता काय झालं आहे, सगळा काय झालं, अलिबाबा 40 चोराचा प्रमुख आहे. पण गोविंद जाधव एक वेगळी जादू आहे. आपण काय म्हणतो, टेबल मॅनेज करणे. 30 कोटीचा भ्रष्टाचार हा माझ्या आधी अनेक पुढाऱ्यांना कळला होता बांधकाम व्यावसायिकांचा. पण त्याच्यावर बोलणारे अचानक शांत झाले. आज नगरपंचायतचे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील, यांचं जे बेशिस्त मस्तवल वागणं आहे, सर्वसामान्याला कुठं जुमानीत नाहीत. नमस्कार, मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी. वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा आढावा घेतोय आणि या निवडणुकींचा आढावा घेत असताना आपण काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत. आणि आज आपण पुणे जिल्ह्यातील मनसर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या दृष्टीनं चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्या समवेत आहेत दत्ता गांजाळे, जे मनसरचे माजी सरपंच आहेत. दत्ता गांजाळे यांनी नगरपंचायतवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ते सोशल मीडियामध्ये खूप चर्चेत आहेत. आणि नक्की दत्ता गांजाळे यांची मनसर नगरपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने काय भूमिका आहे हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. सरपंच नमस्कार. नमस्कार. मनसर नगरपंचायतची निवडणूक लागली आहे, मात्र ही निवडणूक प्रचार सुरू होण्याआधीच तुम्ही सोशल मीडियामध्ये खूप फेमस आहात. सोशल मीडियामध्ये तुम्ही जे नगरपंचायतीवर आरोप करतायत भ्रष्टाचाराचे, तर नक्की मनसर नगरपंचायतची निवडणूक आणि मनसर नगरपंचायतचा भ्रष्टाचार हा काय विषय आहे? नाही, कुठल्याही निवडणुकीला आपण ज्यावेळेस सामोरे जातो त्यावेळेस आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की निवडणुकीत काही प्रचाराचे मुद्दे असतात. त्याचा अभ्यास करत असताना किंवा मागील नगरपंचायतचा अनेक वर्षाचा कारभार पाहत होतो, माझ्या निदर्शनास असं आलं की पहिले पष्टे म्हणून CEO होते, मुख्य अधिकारी, त्यांना अचानक पदावरून काढण्यात आलं आणि त्याच्या जागी गोविंद जाधव CEO म्हणून बसले. मला वाटलं ठीक आहे, चला बाबा, पण त्यांचा कुठलाही कार्यकाल पूर्ण नव्हता झाला, प्रशासकीय बदली असेल असं सुरुवातीला वाटलं होतं. पण नंतर हळूहळू असं जाणवत गेलं की ठराविक लोकांनी जो काय माननीय नामदार एकनाथभाई शिंदे असतील किंवा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांच्या माध्यमातून जो काही निधी आला, तो निधी स्वतःच्या फायद्यासाठी कसा वापरायचा. नेत्यांना, तालुक्यातली दोन्ही नेत्यांना वाटत होतं का हा निधी आम्ही मनसरकरांसाठी दिला आहे, पण तो व्यक्तिगत जर आपण त्या निधीचं सगळं जर पोस्टमॉर्टम जर केलं तर आपल्या लक्षात येईल हा संपूर्ण निधी कुठल्याही मनसरकरांसाठी नव्हता. हा फक्त गावातील जे काय चांडा चौकडी म्हणा, माझ्या भाषेत सांगायचं तर 3 कावळे म्हणा, यांची घरं भरण्यासाठी फक्त तो निधी वापरला गेला. त्यामुळे मला पाटलांनी सांगितलं 150 कोटीचा निधी आणला आम्ही. तर 150 कोटीचा निधी मनसरमध्ये आला असतानाही मनसरमध्ये पाहिजे तशा सुखसुविधा दिसत नाहीत, याचं कारण काय? नाही, याच्यात मी नामदार वळसे पाटील साहेबांना सुद्धा थोडं हा आत्मचिंतन करण्याची बाब आहे का जर 150 कोटी आपण निधी आला आहे तर मग मनसरकर ह्या याच्यावर समाधानी का नाही आहे. आज नगरपंचायतचे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील, यांचं जे बेशिस्त मस्तवल वागणं आहे, सर्वसामान्याला कुठं जुमानीत नाहीत आणि सुखसुविधांचा तर सर्व अभाव आहे, फक्त सगळ्या सुखसुविधा कागदावरच आहेत. मनसर नगरपंचायतचे तुम्हाला नगराध्यक्ष व्हायचे,
याच्यासाठी तुम्ही खोटे आरोप करतायत असा नेरेटिव्ह पसरला जातोय. मात्र आता मंचर नगरपंचायतचं आरक्षण जे आहे ते नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव आहे. तर मग ही तुमची काही पत्नी यामध्ये उभी राहणार आहे म्हणून असे तुम्ही आरोप करतायत का, किंवा तुमचं दुसरी काही रणनीती आहे का? नाही, हे बघा, नगरपंचायत निवडणूक आली म्हणून हे काही नाही आहे. मी गेली, तुम्ही बघितलं असेल, मागील वर्षात 1.5-2 वर्षापासून सुरुवातीला एक कुणी निवडून गेलं तर एक प्रोटोकॉल असतो व त्यांना 5-6 महिने वर्षभर काम करून द्या, त्यानंतर त्यांच्या कामावर आक्षेप घेतला जावा. पण ज्यावेळेस आम्ही त्यांचं काम पाहत आलो तेव्हा ते असं लक्षात आलं का इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात हे केलेली, आणि मी मागेही डिक्लेअर केलं होतं, हा काही निवडणुकीपुरता नेरेटिव्ह नाही. मी तर स्पष्ट सांगितलं होतं गोविंद जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावं. मी कागदानिशी बोलतो आहे, मी काय असं उगाच आरोप करायचं म्हणून आरोप करत नाही. मी कागदानिशी बोलतो आहे का, हे कागद मी छत्रपती शिवाजी महाराज चौकात घेऊन येतो. जशी आपण आमसभा घेतो तशी एक मंचरकरांची आमसभा घेऊ, नामदार वळसे पाटलांना बोलू, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांना बोलू, अजून कोणी असतील त्या सर्वांना बोलून माझी घेण्याची तयारी आहे. जर माझ्या हातात कागद नसतील किंवा पुरावे नसतील तर हे मी एवढं बोललोच नसतो. आता राहिला प्रश्न माझ्या पत्नीला उभं राहायचा. हा, इच्छुक राहणं काय वाईट नाही. गेली मी 5-10 वर्ष या म्हणजे मंचरकरांसाठी दिवस रात्र काम करतो आहे, पण अजून कुठला पक्षीय आदेश नाही आहे. पक्षाने फक्त सांगितलं आहे तुमचं काम चालू ठेवा. अजून आदेश नाही आला. पक्षाने आदेश दिला तर माझी पत्नी त्या पदासाठी उभी राहील. तुम्ही सोशल मीडियामध्ये 3 कावळे ही एक संकल्पना मांडली आणि त्याच्यातून खूप राजकीय वाद निर्माण झाला. मात्र तुम्ही एकच कावळा म्हणजे सिओंना संबोधलंय, मात्र तुम्ही 2 व्यक्तींची नावं सांगत नाहीत. त्याच्या मागचं कारण नाही, मी ते सांगायचं असं काही कुणाला घाबरत वगैरे असा काही प्रकार नाही. गोविंद जाधव आहे याच्यात तर काय कुणाला सांगायची गरज नाही. पण माझं जे काय म्हणजे मी टप्प्याटप्प्याने एक जे काय भ्रष्टाचार ओपन करतोय त्याच्यातले जे काय शेवटचे महत्त्वाचे भ्रष्टाचार आहेत ते भ्रष्टाचार ओपन करताना तुम्हाला ऑटोमॅटिक त्या 2 कावळ्यांची सुद्धा नावं येतील. आणि म्हणजे यांनी तुम्ही जो म्हणले नगराध्यक्षपदासाठी नेरेटिव्ह सेट केला, यांनी पूर्वी माझ्यावर हा पैशासाठी करतो हा सुद्धा नेरेटिव्ह सेट केला. हा बोलला तर हा पैसे नाही भेटले म्हणून बोलला, हा शांत राहिला तर पैसे भेटले म्हणून शांत राहिला, असा सुद्धा नेरेटिव्ह सेट करतात. पण खळे साहेब तुम्हाला एक मी सांगतो, खरं तर माननीय नामदार वळसे पाटलांना माझं नम्र आव्हान आहे तुमच्या माध्यमातून की साहेब तुम्ही पक्षात कुठले कार्यकर्ते सांभाळलेत किंवा मोठे केलेत याचं जरा आत्मपरीक्षण करा. एक मंचरमध्ये बांधकाम व्यावसायिक आहे, ठीक आहे, व्यवसाय करणं बांधकाम व्यवसाय का हा का बदनाम व्यवसाय नाही आहे, पण त्या व्यवसाय करताना त्यांनी जर काही मोठमोठ्याल्या जर काही चुका वगैरे केल्या असतील तर त्या चुकांवर जर आपण कुठला प्रश्न विचारला, बरं त्याच्यात त्याच्या व्यक्तिगत प्रॉपर्टीवर त्याचा आपला हे नव्हता. मध्ये एक आपण आजीचा किस्सा बघितला तर आजीने जवळजवळ 3 लाख म्हणजे आजीचं घर गायब झालं होतं, त्याचे आपण त्या आजीला 9 लाख रुपये मिळवून दिले. त्यावेळेस एक बिल्डर माझ्या एका मित्राला म्हणजे नावही सांगतो मी, विकास जाधवला फोन करून म्हणला जर माझ्या नादी लागले तर मी तुम्हाला गाडी खाली चिरडेल. नामदार वळसे पाटील साहेबांना मला ही विनंती, साहेब आम्ही तुम्हाला खरंच सुसंस्कृत नेते मानतो, पण तुमचे मंचरमधील कार्यकर्ते असे का वागतात तर याचं कारण साहेब मी तुम्हाला आज सांगून ठेवतो. त्या बिल्डरनी आणि गोविंद जाधवने जवळजवळ 30 कोटी रुपयाचा FSI डापला आहे. तुम्हाला अशी जे धमकी दिली तर मग तुम्ही पोलीस कंप्लेंट का नाही केली? नाही, हे बघा, थेट मला धमकी दिली असती तर माझ्यात ती धमक होती. पण आणि बरं तो कॉल रेकॉर्डेड पण आहे. फक्त कसं होतं, माझ्या मित्राला बोललं, मग ते त्याला का सांगितलं का बा ते माझ्यापर्यंत पोहोचावं आणि मी घाबरावा का बाबा हे मी यांच्या विरोधात बोलू नये. म्हणजे मनसरची निवडणूक दडपशाहीवर येणार का पुढच्या काळात? येऊ शकते. कारण हे बघा शेवटी काय होतंय, ज्यांचं पोटच त्या नगरपंचायतीवर आहे त्यांच्या पोटावर हल्ला झाला तर ते साहजिक आमच्यासारख्या अनेक जणांना सर्वसामान्य मंचरकरांना हल्ला करतील. पण तुम्ही सीओचंच नाव घेताय, एकटे सीओ कसे एवढा भ्रष्टाचार करू शकता? कसं होतं, काही लोकांना लपवतायत असं एक नाही, याच्यात एक असं असतं का एक असतो सहीचा अधिकारी, तो का आहे गोविंद जाधव, हा स्पष्ट दिसतो. आता मध्ये अजितदादांनी स्टेटमेंट दिलं होतं की एक तर पक्षात
कार्यकर्त्यांनी एक तर राजकारण करावं, नाही तर ठेकेदारी करावी. मग आता तुम्ही जर मंचचे ठेकेदार बघाल तर ते सगळे पोट ठेकेदार आहेत आणि मला तर वाटतं भविष्यात ह्याच ठेकेदारांना तिकीटं भेटतात काय. माझं तर स्पष्ट आरोप असा आहे का जो पुढचा जो काही पॅनल आहे, म्हणजे आम्ही धनुष्यबाणाचा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक मनसरला सक्षम पर्याय देण्याच्या तयारीत आहे. पण पुढचा पर्याय, पुढचा जो काही पॅनल आहे त्याचे जे काय आज म्हणजे जनतेला नेते दिसतात का नामदार वळसे पाटील साहेब असतील किंवा माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील असतील. पण माझं तर स्पष्ट मत आहे त्या पॅनलचे 2 प्रमुख नाही आहेत. त्या पॅनलचा प्रमुख मला गोविंद जाधव वाटतो, कारण गोविंद जाधवच उमेदवार हे करतो. आज गोविंद जाधव म्हणजे खळेसाहेब तुम्हाला सांगतो, स्वतः फोन करून सांगतो का तू असं नको करू, तू ह्या वार्डात उभा राहा, तू तसं नको करू, तू त्या वार्डात उभा राहा. पण तुम्ही मनसरचे नागरिक एकाच सीओला एवढे डोक्यावर कसे घेऊ शकता? नाही, हे बघा कसं तर सीओ म्हणजे आता काय झालं सगळा काय अलिबाबा 40 चोराचा प्रमुख आहे. जिथं पैशाचा विषय आला त्यामुळं सीओ तुम्ही इथून मागचे अनेक ग्रामसेवक बघा किंवा ग्रामविकास अधिकारी बघा, अनेकांच्या चौकशी लागल्यात. पण गोविंद जाधव एक वेगळी जादू आहे. तुम्ही गेले तर त्याचं पहिलं जो काही विषय असतो तो आपण काय म्हणतो टेबल मॅनेज करणे किंवा पैशाची ऑफर देणे, त्याची इथून सुरुवात केली होती. असे काही उदाहरण आहे का? अनेक जण आहेत, अनेक जण. मी तुम्हाला म्हणजे खरं म्हणजे वाईट वाटतं मनसरमध्ये 30 कोटीचा भ्रष्टाचार हा माझ्या आधी अनेक पुढाऱ्यांना कळला होता बांधकाम व्यावसायिकांचा. पण त्याच्यावर बोलणारे अचानक शांत झाले. म्हणजे सीओनी शांत केली की बिल्डर? नाही, मला त्याच्यात काही कल्पना नाही. पण एखादा मुद्दा ज्यावेळेस तुम्ही जनतेसाठी उपस्थित करता त्यावेळेस तुम्ही अचानक ज्यावेळेस शांत होता त्यावेळेस जनतेत सुद्धा मनात असं जाणवतं का याच्यात काही ना काहीतरी दडले. आणि त्यांच्या जर म्हणजे मार्केटच्या मी फिगर ऐकल्या बाबा, समजा काही 2-2 लाख, कोण 50,000, काही कार्यकर्ते तर 5-5 हजारावर शांत झालेत. म्हणजे मला यांचं खरंच वाईट वाटतं बाबा अशा लोकांचं. तुम्ही शिवसेनेमध्ये आहात, शिंदेच्या शिवसेनेचं तुम्ही नेतृत्व करता मनसरचे, तुम्ही गंभीर आरोप करतायत की नेते मॅनेज झाले. तुम्हाला पुढे निवडणुकीला सामोरं जायचंय हे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही अशा पद्धतीचा आरोप करताय का? नाही, तसं काय. हे बघा, माझ्या विरोधात कोणीतरी एकच कॅन्डिडेट असणार आहे. सगळ्यांना अंगावर घेऊन बोलायला मी काय वेडा नाही. पण मी जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती सांगतोय. मी जर प्युअर राजकारणी असतो तर तुम्हाला असं स्टेटमेंट दिलंच नसतं. मी फक्त जे माझ्या विरोधातले आज कॅन्डिडेट जवळजवळ फायनल होत आलेले आहेत, मी त्या कॅन्डिडेटशी रिलेटेडच म्हणजे त्याच्या किंवा घरच्याच्या रिलेटेडच बोललो असतो. पण भ्रष्टाचारावर तुम्ही निवडणूक घेऊन गेलात, लोक मतदान करतील का भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर? नाही, हे बघा, भ्रष्टाचार हा काय मला फक्त एकट्याला दिसत नाही, सर्वसामान्य मनसरकरांनाही दिसतोय. फक्त मनसरकर सध्या शांत आहे. मला आशा आहे मनसरकर त्याच्या जे काय मतदानाचं त्याच्या हातात जो हक्क आहे त्या हक्कातून 100% ही जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. भ्रष्टाचाराचे तुम्ही आरोप करताय, रिस्पॉन्स कसा आहे तो सर्वसामान्य जनतेचा? तुम्ही आरोप केल्यानंतर म्हणजे चूक आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे, कशा पद्धतीने लोक तुम्हाला रिॲक्ट? नाही, मी एक बोललो तर माझ्याकडे 30 किस्से येतात मग सर्वसामान्य नागरिकांकडून. आणि तुम्ही सोशल मीडियातलं बघा, माझं काय अकाउंट काय लय मोठं असं याचं नाही, 5-7 हजार फ्रेंड असतील असं अकाउंट आहे. पण तुम्ही जर माझे जे काही व्हिडिओज आहेत त्याचे तुम्ही म्हणजे हा काही लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा याच्यासाठी नाही. मला उलट मनसरकरांचा अभिमान आहे. एवढ्या दडपशाहीतसुद्धा ते त्या पोस्टला लाईक करतात, कमेंट करतात किंवा पुढं फॉरवर्ड करतात किंवा पाहतात. हे करणारे सुद्धा मनसरकर आहेत. आणि मला माहिती आहे ज्यांनी समजा लाईक केलं नाही, कमेंट नाही केलं, ते मतदानातून 100% काय करायचं ते करतील. लोकनेते माजी खासदार किसनराव बानखिले, लोकनेते माजी आमदार शिवाजीराव भेंडे, दोन्ही नेते असे राज्यात नाव झालेले नेते होते, स्वयंभू नेते होते. त्यांचा एक दबदबा होता राजकारणामध्ये. पण त्या नेत्यांचा वारसा सांगणारे मनसरकर या दडपशाहीला बळी पडतायत असं तुम्हाला वाटतं का? नाही, त्याच्यात काय झालं, कार्यकर्ते ह्या पार्ट्यांच्या याच्यात पहिलं कसं होतं, अण्णा म्हणजे एक मनसरचं स्वाभिमानी नेतृत्व होतं. आता तसं स्वाभिमानी नेतृत्व मनसरमध्ये प्रामाणिकपणे सांगायचं गेलं तर शिल्लक राहिलेलं नाही किंवा शिल्लक ठेवलं जात नाही. त्याच्यावर वेगवेगळे आघात केले जातात. मग भ्रष्टाचाराचे म्हणा, इतर आरोप करून ते नेतृत्व कसं संपेल याची पुरेपूर काळजी घेतली जाते. दत्ता गांजाळे
असे जे नेतृत्व दडपले जातात अशा नेतृत्वांना एकत्रित आणण्यासाठी काय उपाययोजना केली का त्यांनी किंवा भविष्यात करणार आहेत का? नाही, माझं हे बघा, माझं तर स्पष्ट मत आहे, ही आपली विचाराची लढाई, ही कुठल्या व्यक्तीच्या विरोधातली लढाई नाही आहे. मी मधी पण तुम्ही पाहिले भाजपचे नेते संजय भाऊ थोरात असतील यांच्या वाढदिवसाला सुद्धा आव्हान केलं होतं, किंवा भाजपच्या इतरही लोकांना माझं आव्हान आहे, किंवा गावातील इतर काही छोटे मोठे संघटना असतील त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे का जर आपल्याला हे बघा या मनसरचा विकास आराखडा तयार होणार आहे, भविष्यातल्या 30 वर्षाचं प्लॅन ह्या 5 वर्षात केलं जाणार आहे. आणि जर आता चुकीच्या हातात सत्ता गेली आणि असाच जर भ्रष्ट अधिकारी परत आपल्याला भेटला गोविंद जाधव सारखा, तर आपलं भविष्य खूप कठीण आहे. त्यामुळे सगळ्यांना माझं आव्हान आहे. कारण शिवाय समोरचे सुद्धा जे आहेत का राष्ट्रवादी पार्टीचे नेते असतील, वळसे पाटील साहेब असतील किंवा आढळराव दादा असतील, यांनासुद्धा आव्हान आहे, साहेब विनंती आहे, जे काय भ्रष्टाचारात तुम्हाला सांगायची गरज नाही, आमच्यापेक्षा तुमचं राजकारण खूप मोठं आहे, तुम्ही अशा भ्रष्टाचारात गुंतलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट देऊ नका आणि हे कार्यकर्ते आमच्या मनसरवर लादू नका. हे दोघांनासुद्धा माझं आव्हान राहील. पण ह्या दोन नेत्यांनीच निधी आणला आहे, त्यांनी आणलेल्या निधीच्या कामांवरच तुम्ही तक्रारी करतायत. मग ह्या दोन नेत्यांनी याच्यावर काही माहिती घेतली का किंवा कार्यवाही केली का, कारवाई करण्याची मागणी केली का, काही याच्यामध्ये लक्ष घातलं हे बघा का? आता तसं तर पूर्वी मी उद्धव ठाकरे पक्षात होतो, त्यामुळं साहजिक त्यांचं माझं काही संबंध नव्हता. पण मी आता शिवसेनेत आहे, नामदार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे आणि आम्ही सगळे महायुतीत आहे. मला थोडी अपेक्षा होती का या दोन्ही नेत्यांनी मला बोलून घ्यावं आणि मी काय जे बोलतो आहे ते कागदपत्राची तपासणी करावी. मध्यंतरी मी श्रीकांत शिंदे साहेबांकडे गेलो असताना मला नामदार वळसे पाटला साहेबांकडून निरोपही आला होता की साहेबांनी तुम्हाला काही पेपर घेऊन बोलवलेत, पण मी तिकडं असल्यामुळं मला जाता नाही आलं आणि नंतर त्यांचा वाढदिवस वगैरे त्याच्यात ते व्यस्त होते. पण त्यांनासुद्धा हा भ्रष्टाचार 100% समजतो आहे. पण त्याच्यावर कार्यवाही होईल का? कारवाई आहे बघा, कार्यवाही खातं आमच्याकडे, शिंदे साहेबांकडे, गोविंद जाधव कारवाई करायची जबाबदारी सुद्धा आमची. पण गोविंद जाधवांवर कारवाई करताना ठेकेदारांवर पण कारवाई होईल नाही बघा, जे ठेकेदार ऑन पेपर आहेत, एकदा चौकशी लागली ना, मग ती चौकशी लागली तर त्याच्यावर जे कागदावर आहेत ते सगळ्यांवर त्याच्या तक्रारी करतायत, त्याच्यावरून सगळेच ठेकेदार संशयाच्या भोवऱ्यात दिसत आहेत. परंतु अशी परिस्थिती आहे का? काही प्रामाणिक ठेकेदार पण असतील ना काम करणार? होते ना, सुरुवातीला स्पष्टे साहेबांच्या काळात गावातील नवीन सुशिक्षित इंजिनियर पोरं काम करीत होती, चांगलं काम करीत होती ती मुलं. पण त्या मुलांना म्हणजे नंतर ज्यावेळेस गोविंद जाधव आले, मला सांगा ना कुठल्या म्हणजे मी आज ऑन कॅमेरा सांगतो, कुठल्या एक कामात तुम्ही कलेक्टरचे 2% ठेवता? आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाखाली 2% ठेवले जातात म्हणजे बहुत साहेबांना पाठवायचे म्हणून त्यांच्याकडून कटिंग केली जाते. म्हणजे ऑनलाईन कटिंग केली जाते? ऑनलाईन नाही का, घरच्या ज्यावेळेस समजा पेमेंट विड्रॉल केलं जातं त्याच्यातून त्यांचे 2% साहेबांच्या नावाखाली घेतले जातात. मी डोडी साहेबांना सुद्धा अनेक वेळा संपर्क करायचा प्रयत्न केला का नक्की हे काय आहे, आणि मग त्या मुलांची जी काय मला वाटतं MD का काय असते, जी शेवटची जी काय अनामत रक्कम असते ती रक्कम अडवली जाते जर तुम्ही ते पैसे नाही दिले तर. म्हणजे राजरोज हो, राजरोज. आता मला सांगा ना कुठल्या जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी अशा किरकोळ याच्यात किंवा याच्यात लक्ष घालतो का त्यांच्यापर्यंत? मला तरी, मी सुद्धा 5 वर्ष सरपंच होतो, मला नाही वाटत मोठे अधिकारी अशा कुठल्या याच्यात कधी फंदात पडतात म्हणून. मग या ठिकाणी एवढं करायचं गोविंद जाधवला बळ येतं कुठून? तुम्ही टक्केवारीचा एक मुद्दा घेतला होता मधल्या काही व्हिडिओमध्ये, त्या मुद्द्याला परत तुम्ही बगल दिली. काही लोक टक्केवारी गोळा करतात असं तुम्ही म्हटले होते. आज ती कोण लोक आहेत टक्केवारी गोळा? अनेक आहेत, अनेक. तुम्हाला मी आता म्हणजे काय होते, आता ठेकेदारीची टक्केवारी तर वेगळी, जी कामं वितरित केलेत त्यांच्याकडून घेतलेले पैसे वेगळे. मध्ये मी एक डायरेक्ट स्पष्ट आरोप केला होता का मोर्डेवाडीचा रस्ता एका सब ठेकेदाराला देताना 15 लाख रुपये घेण्यात आले. त्याचप्रमाणे तुम्ही आता बघा एक बाजार तळावर आता शेड तर कशी बांधले तुम्ही बघितले, अख्ख्या बाजार तळाची लेवल करून टाकली, तिथं कोणी सर्वसामान्य व्यापारी बसत नाही. आता त्याच ठिकाणी एक शेड होते, त्याच्यातसुद्धा जर तुम्ही पाहिलं ना तर ते सुद्धा काम 15 का 20 लाख रुपयाला विकलेलं आहे. मी नावं सांगू शकतो, पण कसं होतं त्या मुलांचा व्यवसाय, ती मला एक कळत नाही, ती मुलं व्यवसायासाठी बळी पडतात आणि हे काय करतात, हे राजरोज पैसे काढून घेतात. उद्या ते काम कुठल्या क्वालिटीचं होतं या लोकांना याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करत असताना, तुम्ही सरपंच असताना
तुमचा तो कार्यकाल कसा होता आणि त्या कार्यकालावरही काही लोकांनी शंका उपस्थित केल्या होत्या. नाही, हे बघा, माझ्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाले. हे बघा, राजकारणात हे होत राहते, कारण मी त्यांना प्रतिस्पर्धी वाटतो. ते खरे होते का भ्रष्टाचाराचे? नाही, हे बघा, त्याच्या चौकशी झाल्यात, त्याची चौकशी अहवाल काही जण बाजारात मिरवतात, त्यांनी ते दाखवावेत. आणि जर समजा काय झालं असतं तर मागील 2-3 वर्ष मी उद्धव साहेबांच्या पक्षात होतो, मी विरोधी पक्षात होतो, मला तर कोणी उचलून आतमध्ये टाकलं असतं. मी कुठल्या अशा सत्तेच्या नेत्याच्या आश्रयाला गेलो नाही ना माझ्यावर आरोप झालेत म्हणून. तुम्ही कोरोनाच्या काळात केलेलं काम आणि तुम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आलेला फोन हा सोशल मीडियामध्ये खूप गाजला होता. तर तो कोरोनाचा काळ कसा होता, त्या काळात तुम्ही काम कसं केलं आणि मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला डायरेक्टली फोन का केला? आता कोरोनाचं काम तर बघा, ते काय म्हणतात, एखादं कार्य आपल्या हातून घडायचं असतं ना, त्याप्रमाणे ते घडत गेलं. मी तिथं काय कुठली याची बेरीज करत नाही बसलो का बाबा हा माझ्या मताचा आहे, हा माझ्या जातीचा आहे, हे मी कुठलंच पाहिलं नाही का. किंवा फार इव्हन तालुक्याच्या हे जे काय मी 410 अंत्यविधी केली त्याच्यातले मला वाटतं एक 20-30 फक्त मनसरचे होते, बाकी सगळं टोटल बाहेरचे याच्यात होते. ते काय आज मला मतदान रुपये भेटणार नाही. आणि ती तर खरंच जीवाची लावलेली बाजी होती. आणि हे बघा, तुम्ही चांगलं कार्य करा, वरचा पण तुम्हाला त्याच्यात साथ देतो. त्यामुळं अख्ख्या कोरोना काळात मला कुठलंही साधं शिंकसुद्धा आली नाही. इतर वेळेस मी अनेक वेळा आजारी पडतो, पण ते कोरोनात काय कुठलं बळ आलं तर बोलायची काय शक्ती होती मला माहीत नाही. पण त्या काळात मला म्हणजे काम करायला एक ऊर्जाच होती. आता म्हणजे माझी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांच्या, मी त्यावेळेस त्यांच्याबरोबर काम करत होतो, त्यांच्या याच्यातून मला वाटतं ते उद्धव साहेबांपर्यंत सगळं डिटेलिंग गेलं. आणि उद्धव साहेबांनी मला अनपेक्षित फोन केला. तो पण काय कुठला राजकीय स्टंट नव्हता. मला तर रविवारचा दिवस होता, मी आपलं एकदम शांततेत बसलो होतो, कारण मी वास्तव्यासच ग्रामपंचायतमध्ये होतो. आणि उद्धव साहेबांचा त्यावेळेस मला फोन आला. बरं वाटलं, राज्याच्या प्रमुखांनी ज्यावेळेस आपल्याला फोन येतो त्यावेळेस ती खरं आपल्या कामाची पावती होती. पण ते काम करताना असा विचार कधी केला नव्हता का राज्याचे मुख्यमंत्री मला फोन करतील म्हणून. तेच उद्धव ठाकरेंची सत्ता गेली, पक्ष फुटला, तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत होते आणि अचानक शिंदेंबरोबर गेलेत. आणि आता परत तुम्ही जर निवडणुकीला सामोरे जाणार असेल तर लोकांना कसं पटवून सांगणार तुम्ही उद्धव ठाकरेंना का सोडलं? मी मागील आपण तुम्ही पाहिलं ना, जे पक्ष अडचणीच्या काळात होता ना, जेव्हा सगळे तालुक्यातले सोडून दिले तेव्हा मी पक्षाबरोबर ठाम होतो. नंतर लोकसभेला पक्ष परत थोडासा चांगल्या स्थितीत आला. मी असं काय वाईट स्थितीत पक्ष सोडून गेलो आहे. आणि मी सांगताना सुद्धा स्पष्ट सांगितलं तर मी स्थानिक नेतृत्वावर नाराज होऊन पक्ष सोडलेला आहे. आणि खरं तर बघितलं तर आता जे काय म्हणजे वळसे पाटील साहेब सांगत असेल किंवा दादा सांगत असेल, जो विकास निधी आहे, कारण उद्या समजा निवडणुकीला सामोरे जायचं आहे तर एक तर जनतेच्या विकासासाठी विकास हा पहिला मुद्दा असतो. त्याच्यानंतर तुम्ही अजून काय काय करू शकता जनतेसाठी. मी जनतेसाठी प्राणाची बाजी लावू शकतो हे तर काही जनतेला सांगायची गरज नाही, कारण तुम्ही महापौर बघा, कुठल्याही याच्यात बघा, मला काय मी ते सिद्ध केलं आहे. मला फक्त विकासात सिद्ध करायचं होतं. त्यामुळे म्हटलं नामदार एकनाथभाई शिंदे यांनी म्हणजे कुठली अपेक्षा न ठेवता मनसरकरांना एवढं प्रेम दिले, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू. आणि मी कुठलीही म्हणजे त्यावेळेस असं आटही नाही ठेवली का मला तुम्ही नगराध्यक्षपदाचं उमेदवारी द्याल का, असं कुठलं न ठेवता मी आपलं त्यांच्या पक्षात प्रवेश केला. पण आता उद्धव ठाकरेंचे जे शिवसैनिक आहेत ते तुमच्या विरोधात भूमिका घेऊ शकतात ना? नाही, असं हे बघा, मी शिवसैनिक तो शिवसैनिक आहे, तो ह्या गटाचा असो किंवा त्या गट. एक दोन चार नेते सोडले ना, सर्वसामान्य शिवसैनिक आजही मला मानतो, आजही मला काम सांगतो का सरकारी दवाखान्यात फोन करा, पोलीस स्टेशनला फोन करा, तालुक्यातील इथलं नाही तर बाहेरच्या तालुक्यातील सुद्धा फोन करतात. कारण जुन्नरचं जरी शिवसैनिक असला तरी ज्यावेळेस उपजिल्हा रुग्णालयात काम येतं ते मला त्यांचे फोन येतच राहतात. त्यामुळे तो आणि हे बघा, सामाजिक कार्य करताना कुठलाही पक्षभिक्ष पाहावा नाही. आणि मला नाही वाटत ज्यावेळेस मी हे करील त्यावेळेस कुठलं त्यांच्या मनात ती शंका असेल का नाही, दत्ता गांजाळेला आपण किंवा त्याच्या मिसेसला किंवा इतर कोणी जे काय उभे केलेत यांना मतदान करायचं असं मला नाही वाटत त्यांच्या मनात शंका येईल म्हणून. पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात 2 शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार आहे अशी चर्चा आहे. तर तुम्ही मनसरचे नेते म्हणून तुमच्या कानावर अशा काही चर्चा आल्यात का आणि तुम्ही काही प्रयत्न करणार आहेत का त्यासाठी? मध्यंतरी मी 1-2 मुलाखत पाहिल्या त्याच्यात. आता हे बघ, हा असतो सगळा वरिष्ठ पातळीवरचा विषय, त्याच्यामुळे माझ्यासारखा छोटा कार्यकर्त्याने याच्यात बोलणं काय उचित ठरणार नाही. फक्त मनसरमध्ये ज्यावेळेस आपल्याला म्हणजे निवडणुकीला सामोरं जायचं
त्यावेळेस मला फक्त एवढीच अपेक्षा आहे का मनसरच्या हिताचे जे जे काही नेते असतील त्यांनी एकत्र यावं, हिताचे म्हणतो आहे आम्ही, त्यांनी एकत्र यावं आणि एक चांगली आघाडी करून जनतेला एक चांगला पर्याय द्यावा. मागच्या 2 निवडणुका समोर आहेत. लोकसभेला शिवाजीराव आढळराव पाटलांना 1600 मतांचं मताधिक्य होतं. त्याच्यानंतर विधानसभेला दिलीप वळसे पाटलांना मताधिक्य होतं. या 2 नेत्यांना मताधिक्य असताना तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष या ठिकाणी कसे निवडून आणू शकता? हे बघा, जनता जनार्दन आहे शेवटी. जनतेला जे अपेक्षित असतं ते जनता त्याच्या मागे उभी राहते. पण तुम्ही आत्ता विधानसभा झाल्यानंतर जे काय मतदान डिलीट केलेलं आहे त्याची मला वाटतं अंदाजे यादी साधारण 700-750च्या आसपास मनसरमधून नावं वगळण्यात आलेली आहे. ह्या लोकांनी त्या विधानसभेच्या किंवा लोकसभेच्याला मतदान केलं होतं का आणि ती लोकं कोण होती हे पाहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ती आघाडी दिसली काय दिसली हा सगळा प्रकार ही आहे. आणि प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. लोकसभा ही देशाच्या धर्तीवर असते, विधानसभा ही असते आणि ज्यावेळेस नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद निवडणूक हे स्थानिक पातळीवर लढल्या जातात. त्यामुळे मला वाटतं मनसरकर हा कायम विरोधात राहणारं गाव आहे. दादा हे शिवसेनेतच होते, त्यामुळं इथल्या लोकांशी त्यांचा शिवसैनिकांशी त्यांचा चांगला संपर्क असला, त्यामुळे त्यांनी मतदान केलंही असेल. किंवा मला वाटतं हे जे काही 750 मी काय जे म्हणतो आहे म्हणजे एक्झॅक्ट आकडा नाही सांगता यायचं मला, पण 700-750 यादी डिलीट झालेली त्या याच्यातली काही लोक असू शकतात, त्यामुळे ते मताधिक्य दिसू शकतात. 2 नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, माजी मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील विद्यमान आमदार आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील. हे 2 नेते मनसरमध्ये जर ठाण मांडून बसले आणि त्यांनी जर ताकद लावली तर त्या ताकदीला सर्वसामान्य तुमचे जे शिवसैनिक आहेत किंवा सर्वसामान्य जे उमेदवार आहेत ते कसा सामना करणार? नाही, मला कळलं नाही ते 2 नेते ताकद लावणार म्हणजे नेमकं काय करणार? ते प्रत्येक उमेदवाराच्या पाठीमाग उभे राहतील, त्यांच्या प्रचाराला उतरणार, घरोघर जातील, लोकांना आश्वासनं देतील सत्तेची. मग त्यांनी ते जे आश्वासनं देणार आहेत किंवा लोकांना सांगणार आहे मनसर नगरपंचायत आमच्या ताब्यात द्या, आम्ही तुम्हाला विकास करून दाखवू किंवा मनसरचा चेहरा मोहरा बदलू, अशी जी आश्वासनं देतील त्याला तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देणार? ते दोन्ही नेते मनसरकरांना आव्हान तर करू शकतात, पण निवडण्याचा अधिकार फक्त मनसरकरांना आहे. त्यामुळं माझा मनसरकरांवर ठाम विश्वास आहे का यावेळेस म्हणजे युवा पिढी असेल किंवा मनसरकर लढणार आणि इतिहास 100% घडणार. सोपं आहे का एवढं? हो काय याच्या आधी पण मागच्या वेळेस आता मी शिवाजी दादांबरोबर असताना सुद्धा टोटली सगळे नवीन चेहरे दिले होते आम्ही. कुठलाही चेहरा एक मला वाटतं माणिकताई सोडल्या तर सगळे चेहरे नवीन होते, तरी आम्ही 10 निवडून आलो होतो. तेव्हा तर आम्ही सत्तेतही नव्हतो. म्हणजे असं काही नाही एका तुमच्याकडं मागं मोठे नेते आहेत म्हणून. शेवटी मनसरकरांना काय भावणार आहे तेच तुम्हाला मतरूपी हे होणार आहे. मनसरचे सरपंच म्हणून दत्ता गांजाळे आंबेगाव तालुक्याने अनुभवले, जिल्ह्याने अनुभवले, महाराष्ट्राने अनुभवले. मनसर म्हणजे दत्ता गांजाळे आणि दत्ता गांजाळे म्हणजे मनसरची काळजी घेणारा माणूस, असं कोरोना काळातलं समीकरण होतं. त्यामुळं नगरपंचायतला दत्ता गांजाळे उमेदवार असते तर लोकांनी त्यांना साथ दिली असती अशी चर्चा आहे. मात्र दत्ता गांजाळे यांच्या पत्नीला मनसरकर का साथ देतील? मी जेवढा खंबीर आहे तेवढंच ती पण खंबीर आहे. किंवा घरी जरी मी असलो का एखाद्या विषयावर जरी चर्चा करायचं म्हणजे मी विचार करीत असेल किंवा काही लिहित असेल तर त्याच्यात तिचं मत हे येतंच. आणि कामं करत असताना अनेक महिला भगिनी अशा आहेत का जे तिला फोन करतात का वहिनी माझं असं काम आहे, भाऊंना सांगा. ते काम मी तिच्या माध्यमातूनही करत असतो. आणि मला माहिती आहे मी स्वतः आता हे बघा संसार मी तिच्याबरोबर केला आहे, मला पूर्ण खात्री का तिच्यात काय स्पार्क आहे. तुमच्या समाजसेवेत त्यांचा कसा भूमिका असते? नाही किंवा कोरोना काळात त्यांची भूमिका कशी होती तुमच्यासोबतची? भूमिका म्हणण्यापेक्षा हे बघा ना, आता एक साधं आहे, कोरोना तुम्ही सगळ्यांनी पाहिला आहे. सुरुवातीला तर ज्यावेळेस मी डिसिजन घेतलं का मला घरात म्हणजे माझ्या घरात आई वडील होते, 2 मुली होत्या आणि म्हटलं अशा वेळेस आपण कुटुंबाला एक तर गावासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. अशा वेळेस आपण कुटुंब डोक्यात घालू शकत नाही. करायचं तर मग मनसर हेच कुटुंब म्हणून काम करायचं, तर मग आपण घरात रोज काम करून जाऊ शकत नाही, कारण तो आजारच दिसत नव्हता ना पुढचा शत्रू. मी त्यावेळेस निर्णय घेतला का आपण ग्रामपंचायतमध्ये वास्तव्यात जावा. त्यावेळेस तिने मला कुठली अशी आडकाठी नाही केली का नाही
बाकी सगळ्यांचे नवरे घरात बसले तर तुम्ही कुठं निघाले शहाणपणा करा, असं कधीच म्हणली नाही. उलट मी जे डिसिजन घेतलं तिला काही जबाबदारी दिल्या मी, की बाबा समजा मी नाही आहे, आता मी 6 महिने जातात, 5 महिने जातात, 1 महिना जातो आहे, मला काही सांगता यायचं नाही. पण ही जबाबदारी म्हणजे आईवडिलांची असेल, मुलांची असेल, किंवा रोज मला डबा देण्याचा सुद्धा जे काय असेल, किंवा माझ्याबरोबर जी मुलं काम करायची त्यांनाही डबा देण्याचा असेल, ही जबाबदारी ती पूर्णपणे पार पाडित होती आणि तिने कधीच मला असं कुठं आडकाठी नाही केली. आता ज्यावेळेस मी म्हणजे एक जुन्नरच्या 2 व्यक्ती होत्या, त्यांचा ज्यावेळेस पहिल्यांदा अंत्यविधी केला, मलाही काही अपेक्षित नव्हतं का माझ्याकडून हे घडेल म्हणून. पण ज्यावेळेस ते पाहिलं, तिने असं कधी फोन करून म्हणली नाही मला का तुम्ही काय करताय. हां ठीक आहे. ती म्हणजे तिच्या ज्यावेळेस मी फेसबुकला किंवा व्हॉट्सअपला तिचं स्टेटस बघायचं आणि तिच्या समर्थनातले जे काही मी पोस्ट बघायचं, तेव्हा मला बरं वाटायचं का आहे माझ्या मागं कोणतरी खंबीर आहे. आणि मी दत्त गांजाळ्यांपेक्षा खंबीर आहे. हो 100%. कुठली स्त्री अशी आहे का बाबा समोर मृत्यू एवढा जवळ आहे आणि स्वतःच्या नवऱ्याला त्याच्यात ढकलीन. शिवाय माझ्या घरात सुद्धा एक कॅज्युलिटी घडली होती, त्यामुळं ऑलरेडी कुटुंब सदम्यात असताना मी जे काही करीत होतो त्याला तिने काहीच म्हणजे मला असं अडवलंच नाही. त्यामुळं उद्या नेतृत्व करताना मनसरवर कुठलं संकट येऊ नये, बरं येणारही नाही, पण जरी आलं दुर्दैवाने तर ती मला मान्य खंबीरपणे त्या विरोधात लढू शकते. एखादा अधिकारी जरी मस्तवलपणा केला तरी त्याला जाग्यावर आणू शकते, कारण मी 20 वर्ष संसार केला आहे, मला माहिती तिच्यात काय स्पार्क येतो. पण जनतेशी नाळ जोडलेलं राहू शकतो. हो आहे बघा. पूर्वी तिने म्हणजे माझं जे मेडिकलचा व्यवसाय होता, तो मेडिकलचा व्यवसाय माझ्या पाठीमागं अख्खी ती सांभाळीत होती. मग समजा एखाद्या कुणाकडं पैसे जरी नसतील, आता मागची निवडणूक तर मी फक्त तिच्या जीवावर जिंकलो आहे, कारण काजीपुरा हा जो भाग होता त्या महिला भगिनींशी माझं कुठलाही संबंध कधी आला नाही. पण तिचा घर संबंध होता, तिला प्रत्येक मुस्लिम महिला ओळखीत होती. मागची निवडणूक तर मी खरं तिच्या जीवावर जिंकलेलो होतो. मनसर म्हटलं तर जातीपातीचं राजकारण आहे, अनेक जाती धर्माचे लोक इथे राहतात. तर आता त्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचा काय अजेंडा असेल? नाही, मी म्हणजे मनसरकरांना अजेंडा म्हणण्यापेक्षा हे बघा, एक भ्रष्टाचारमुक्त मनसर, एक स्वच्छ प्रशासन आणि सर्वसामान्याला काय हवं आहे हे ज्याला कळतं ना, त्याला कुठला अजेंडा घेऊन जायची गरज नाही. त्याला फक्त कळलं पाहिजे सामान्य मनसरकरांच्या मनात काय काम आहे. तुम्ही इथून मागची माझी सगळी सरपंच पदातली कामं पहा, स्ट्रीट लाईट असेल, कुठल्या ग्रामपंचायतींनी लावले नव्हते, त्याच्यावर माझ्या अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले, माझ्या चौकशा झाल्या, सगळं झालं. पण जे काही मी नाविन्यपूर्ण करत होतो ते तशीच कामं इथून पुढं सुद्धा होतच राहतील. पण तुम्ही काही कामं केली होती, ती पुढच्या काळात बंद पडली. नाही, बंद नाही पडली. आता ती बंद का ठेवली? आता मी कोरोनाच्या काळात म्हणजे जिल्ह्याचे जे काय जिल्हा परिषदेचे शिव असतील त्यांनी सगळ्यांचा निधी कलेक्ट केला होता, पण मी दिला नाही. मी त्याची मनसर ग्रामपंचायतसाठी व्हेंटिलेटरची पूर्वी मनसरला ॲम्ब्युलन्स नव्हती, ती ॲम्ब्युलन्स घेतली. तुम्ही आज ती ॲम्ब्युलन्स मला फक्त दाखवा. मागच्या मी गेल्यापासून 1-4 वर्षात ती ॲम्ब्युलन्स कुठं गायब झाली. आता तुम्ही पाहिलं तर कैचीवर माझे गाव माझा अभिमान सुंदर कारंजे केलं होतं. मी गेल्यापासून तुम्ही कधी ते कारंजे किंवा तिथं आता बघितलं असेल तर तुम्ही फार गवत उगवलेलं आहे. तेच फोटो लावून यांनी गोविंद जाधवनी बक्षिसं घेतलीत, जे काय अभिमानाने सांगतो 3-3 कोटीची बक्षीस घेतली. पण ते कधी दुरुस्त करावं किंवा काय करावं, इव्हन पार्थ मी तुम्हाला सांगतो आणि कुठेही जावं माझी पाठी तुम्हाला कुठेही दिसणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वेसीचं काम केले, आजही तिथं एखादी लाईट गेली काय गेली, बरं ती प्रॉपर्ट्या कुणाच्या, त्या सगळ्या पूर्वी मनसर ग्रामपंचायतच्या होत्या, आता मनसर नगरपंचायतच्या आहे. याच्यावर त्यांनी देखरेख करायला पाहिजे. फक्त दत्ता गांजाळेंनी केलं आहे म्हणून बरं, मी तर कधी म्हणलो नाही मी केलं आहे. माझं पहिल्यापासून एकच वाक्य का आम्ही केलं आहे. मग जर माझ्या हातून घडलं आहे म्हणून जर तुम्हाला ते कामं पुढं न्यायची नसतील तर मग त्यामुळं ती कामं तशीच राहिली. ॲम्ब्युलन्स आज तुम्ही बघा त्याच्या खाली गबळ उगवलेलं असेल, कुणी ती ॲम्ब्युलन्स दाखवा. CCTV प्रोजेक्ट पण केला होता तुम्ही? हो, CCTV केले होते. आता आहे का, सुरू आहे का तो? नाही, मला वाटतं सर्व बंद आहेत. आता काहीतरी लाखो रुपये देऊन गणपतीला किंवा मोहरमला CCTV भाड्याने घेऊन जातात. त्याचे जर तुम्ही आकडे ऐकले मनसरकरांनी तर खरंच चक्कर येण्यासारखे आकडे. मनसर नगरपंचायतनी त्याच्यावर काय लक्ष दिलं नाही? मनसर नगरपंचायतला मी एक मध्यंतरी चाकण खेडला, मला वाटतं त्या 2 मुलींचा
इन्सिडेंट घडला होता, छोट्या मुलींवर जे काय अत्याचार झाले त्याच्यानंतर मी स्वतः पुढाकार घेऊन सर्वपक्षीय नेत्यांची मिटिंग लावली होती. त्याच्यात सगळे पक्षाचे नेते आले पण होते. त्यावेळेस माझं प्रामुख्याने नगरपंचायत प्रशासनाला एवढंच म्हणणं होतं की तुम्ही हे करा, CCTV लावा. पण नाही लक्ष देते. आता तुम्ही अनेक बिबट्या प्रवण क्षेत्र आहे मनसरमध्ये, बडेमळा असेल, भेकेमळा असेल, मोरडेवाडी असेल, जाधवमळा असेल, वारंवार सांगतोय का बा तुम्ही तिथं स्ट्रीट लाईट लावा. बरं तुमच्याकडे निधी पण आहे ना, का ठीक आहे निधी नाही, निधी अभावी राहिले. पहिलं ग्रामपंचायतचा कसं फाटका संसार होता, तसं तर काय फाटका संसार नाही. आणि तुम्ही सगळं जर पाहिलं ना, आज पुन्हा म्हणजे विषयांतर होईल. जे ग्रामपंचायततून नगरपंचायत करायचा जो माझा उद्देश होता, का मला जे काय लाईट बिल भरायला पैसे नसायचे, कर्मचाऱ्यांना पगार करायला पैसे नसायचे. मी गेलो तेव्हा साधारण 1,60,00,000 रुपये लाईट बिल थकलेलं होतं. त्याच्यानंतर नगरपंचायत आली, नगरपंचायतीने एवढे पठाणी वसुले केले. पण तुम्ही जर आज याचा जर हे पाहिलं, थकीत लाईट बिल जर पाहिलं तर जवळजवळ 4 ते 4.5 कोटी रुपये थकीत आहेत. मग सामान्य मनसरकरांचा वसूल केलेला पैसा गेला कुठं, हाच माझा सवाल आहे. हे बघा, सर्वसामान्यांनी पैसा कष्टाने कमावलेला आहे, त्याच्या घामाचा पैसा आहे. आणि तसा जर असा जर एखादा अधिकारी येऊन जर काय त्या पैशाची नासाडी करीत असेल तर मला ते पावत नाही. आणि खरं तर याच्यासाठी ही निवडणूकला सामोरे जायचं, त्यासाठी निवडणूक लढवायची. पण तुम्ही आता काम करत असताना किंवा फिरत असताना तुम्हाला ज्या त्रुटी जाणवतात सुरक्षेच्या दृष्टीने किंवा मनसरची जी आरोग्य व्यवस्था आहे, पाणी रस्ता वगैरे जे काय आहे ते तर आपण करणारच आहोत. माझं एक आता तुम्ही बघितलं असेल, गेली 6-7 वर्षापासून अनवाणी फिरतोय. माझ्या आधीचे जे काही नेते होते, स्वर्गीय किसनराव बानकिले असतील, शिवाजीदादा बेंडे पाटील असतील, मोरडे गुरुजी असतील किंवा विठ्ठलराव चिखले असतील किंवा अजून बरेचसे व्यक्ती आहेत, यांचं एक स्वप्न होतं डिंबा धरण ते मनसर स्ट्रेट पाण्याची लाईन यावं आणि मनसरकरांना शुद्ध पाणी मिळावं. त्यासाठी मला एक राजकीय चॅलेंज दिल्यानंतर मी ते चप्पल सोडली होती, ती आज तगायत घातली नाही. ती 132 कोटी रुपयाची योजना आत्ता जवळजवळ कागदावर आली आहे. पण मला वाटतं शासनाकडे थोडा निधी अभावी असल्यामुळं ती योजना मला करायची आहे. त्याच्यानंतर हे जे काही मी आता लाईट बिलाचा तुम्हाला आकडा सांगितला, त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर एक 20 कोटी रुपयाचा सोलर प्रोजेक्ट मनसरला हवा, जेणेकरून त्या लाईट बिलातून आपली मुक्तता होईल. आणि याच्यावर शिंदे साहेबांच्या सह्याही झाल्या त्या कामांवर, त्याची पत्रं पण माझ्याकडं आहेत. अशी अनेक कामं आहेत. आता माननीय मुख्यमंत्री यांनी एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण योजना आणली. त्याच धर्तीवर आज समजा माझी महिलेसाठी आरक्षण आलेलं आहे, तर माझी पत्नी समजा त्या निवडणुकीला सामोरं जात असेल तर माझ्या पत्नीचा पहिला अजेंडा हाच आहे की वयोगट 10 ते 45 वयोगटातील जेवढ्या महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनींना HPV जे काय वॅक्सिनेशन आहे, जे काय गर्भाशयाचे कॅन्सर किंवा इतर जे कॅन्सरपासून त्याचं जे वॅक्सिनेशन आहे ते मोफत द्यावा. कारण काय होतं आहे, वॅक्सिनेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि कॅन्सर असा आजार आहे, नुसतं नाव जरी ऐकलं तरी मनात भीती वाटते. मला अशी कामं माझ्या पत्नीच्या माध्यमातून मला ती करायची, म्हणजे माझी स्वतःची इच्छा आहे आणि माझ्या पक्ष नेतृत्वाची पण तीच इच्छा आहे. ठेकेदारांना तुम्ही आरोप करताय, मनसरकरांनी जर सत्ता दिली तर ठेकेदारांचं काय होणार? कामात पारदर्शकता असेल का? कामात पारदर्शकता असणार. जे सुशिक्षित गावची किंवा तालुक्यातील मुलं आहेत यांनाच प्राधान्य असणार. कारण मी यापूर्वी पण काम केलं आहे, तुम्ही त्यावेळेसचे पण बघा, सगळी गावची मुलंच काम करीत होती. माझ्या हाताखाली मनसरचीच लोकं होती. कोणी सांगावा कमी कोणाकडून 2 रुपयाची अपेक्षा केली आणि मग 2 रुपये घेऊन मी कुठलं काम केलं, असं कधी माझ्याकडून काही घडलं नाही आणि नाही इथून पुढं घडणार. एक तुमचा स्वभाव असतो, तोच पुढं तो सत्यात उतरत राहतो. मनसर नगरपंचायत अस्तित्वात आली आणि तेव्हापासून प्रशासकच येथे काम करतोय. पहिल्यांदाच मनसरची नगरपंचायतची निवडणूक होते. या निवडणुकीला तुम्ही स्वतः कसे सामोरे जाणार आहेत आणि मनसरकरांनी कसं सामोरं गेलं पाहिजे? याच्यातून म्हणजे तुमच्या माध्यमातून मी मनसरकरांना एवढंच आव्हान करेल की हे पद जे आहे, म्हणजे काही लोकांच्या डोक्यात फक्त हवा आहे प्रथम नगराध्यक्ष.
हे करण्यापेक्षा मनसरच्या जनतेला काय हवं आहे हे खूप म्हणजे याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. आणि खरं तर सामान्य मनसरकरांना इथून मागं एखादा सरपंच करायचा असेल किंवा सदस्य करायचा असेल, हा आज तिकीट वाटपाचा अधिकार कोणाकडे असतो तर नेत्यांकडे असतो. नेत्यांकडून काही चांगली माणसं जातात, काही वाईटही माणसं जातात. पण ही पहिली वेळ आहे की नगराध्यक्ष निवडायचा अधिकार थेट मनसरकरांना भेटणार आहे. त्यामुळं मनसरच्या जनतेला माझं एवढंच आव्हान आहे का मागील प्रशासनाचा तर तुम्ही कारभार बघितला असेल, ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे काही स्वच्छ चेहरे असतील, म्हणजे सर्वसामान्य मनसरकरांना वाटेल त्या स्वच्छ चेहऱ्यालाच मनसरकर मतदान करतील असं मला स्वतःला वाटते. तुम्हाला शुभेच्छा पुढच्या राजकीय वाटचालीसाठी. हे दत्ता गांजाळे होते. ज्या दत्ता गांजाळेंनी मनसर नगरपंचायतसाठी कंबर कसलेली आहे, त्यासाठी त्यांनी अनेक डावपेच टाकलेत. त्याच्यामध्ये मनसरचा भ्रष्टाचार हा मुद्दा घेऊन आणि सर्वसामान्याची सुरक्षा, सर्वसामान्याचं आरोग्य असे प्रश्न घेऊन ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. पाहूया या आंबेगावचे 2 विद्यमान नेते दिलीपराव वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचं पॅनल त्यांच्या समोर असणार आहे आणि त्याला ते कशा पद्धतीनं सामोरे जातील आणि मनसरकर कोणाला साथ देतील याच्यासाठी आपल्याला पुढील काही काळ थांबावे लागेल. आज इथेच थांबू. उद्या भेटू नवीन व्यक्तीसमोर नवीन विषय घेऊन. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.